बॉस चल पटकन चल, कोणी बघण्याच्या आत पटकन रूम मध्ये निघूया. चल चल चल, कोणी आता प्रश्न बघितलं पडलाय तुला हा हा भिजताना नाही लक्षात आलं? पण तू पण भिजलीस ना. मी भिजले? तू भिजवलंस मला. आणि आता हे बघितलं का तू काय होऊन बसलंय ते? जर तुझ्यामुळे घरात कोणी काही मला बोललं ना केदार, तर तू लक्षात ठेव, आज तू आहे आणि मी आहे. अशा धमक्यांना घाबरतो का मी? मी पण पोलीस आहे. मी बॉस आहे तुझी. त्याबद्दल रिस्पेक्ट आहे बॉस. नाही नाही म्हणत असताना सुद्धा त्या चिंट्या पिंट्या पोरांना घेऊन आलास आणि मला भिजवलंस. इकडे ये. पण पहिले ते पाणी हे कर. सॉरी, चुकलं माझं. कमांडरची टीप अगदी करेक्ट होती. कसली टीप? आयुष्यात बायको कधी चुकत नसते, चुकतो तो फक्त नवरा. बायकोला फक्त सॉरी ऐकायचं असतं. कोणाची का चूक असे ना, कोणी बघण्याच्या आत पटकन निघूयात का? चल, चल, चल. वा वा हा वा मस्त भिजलात ना हं? नाही, ओले कपडे वाळवण्यासाठी अंगावर घातलेत. चेष्टा चेष्टा करतोस काकूची. एक तर भिजून आलास त्यात चेष्टा करतोस. नाही ते मागे हो. मागे हो, सगळी फरशी ओली केली आणि तू बूट काढा दी. सगळा चिखल होईल इथे. बूट काढ. काढतो. नाही काकू, काय झालं, आम्ही बाईकवर निघालो आणि अचानक पाऊस सुरू झाला, त्यामुळे जरा भिजलोय, बाकी काही नाही. हा थोडस. जरा तुला पिळून काढला ना तर अख्खी बादली भरेल. जरा म्हणे काय ग, मुद्दाम भिजलात ना? नाही, नक्की काय, मुद्दाम का चुकून? चुकून. खरं खरं सांगा, मुद्दाम भिजलात का चुकून भिजलात? चुकून मुद्दाम भिजलोय. काहीतरी गणतंय हा. हो गणलंच आहे. त्याचं काय झालं काकू, आम्ही बाहेर पडलो होतो. हा, मी म्हणालो ना बाईकवर निघालो. हा आणि बाहेर पडलो तर पाऊस आला. काय काकू, केवढा पाऊस आला, खूप पाऊस आला. म्हणजे सांग तू. नाही सांग ना, बोल. त्याचं काय झालं काकू, आम्ही पडलो बाहेर, पाऊस आला आणि आमच्याकडे ना नेमकी तेव्हा छत्री नव्हती, म्हणून मुद्दाम भिजलो. तुम्ही एक काम करा, तुमच्यात ना ठरवा आणि मग मला सांगा. त्याच्यापेक्षा मी काय म्हणते काकू, आपण मस्तपैकी गरमागरम कांद्याची खेकडा भजी करूयात का? अरे वा, मजा येईल. आता कसं बोललीस? मगाशी हेच सांगून सांगून माझा घसा बसला आणि तेव्हा तू खेकड्यांच्या जीवावर उठली होतीस. अहो नाही, तेव्हा काय झालं माहितीये का, हा ना तेव्हा काय केदारचं काय? मी नाही काही नाही. अहो आवाजच ऐकू येत नव्हता तेव्हा तुमचा व्यवस्थित. तर मी जाते, मी पटकन आवरून येते, मग आपण भजी करायला घेऊयात. हा आलीच. काय मग? मी आलोच जरा मदत करून. मला काही कळत नाहीये का? मी काही कमी पावसाळे नाही बघितलेत. काय गरज होती तुला काकूंसमोर असं काहीतरी बोलायची? त्यांना काय वाटलं असेल? काय वाटलं असणार? त्यांना वाटलं असणार की आपण दोघं पावसात ते पावसात काय? पावसात आपण ते म्हणजे तू केस पुस ना तुझे नीट. अजून कसे पुसतात मग? तसंच पुसतोय ना. असे नाही पुसत केस. थांब जरा, मी सांगते तुला. असे व्यवस्थित केस पुसायचे, नाहीतर पाणी राहील ना तसंच डोक्यात. तू जर असे ओले केस पुसून देणार असशील ना, तर रोज भिजायला आवडेल मला. काही गरज नाहीये त्याची. साधे केस पुसता येत नाही आणि चालला होता पावसात भिजायला. सर्दी वगैरे झाली तर? अरे मला सर्दी कधीच होत नाही. तुला माझ्या लहानपणी मी नाही, ते टॉवेलचा धागा नाकात गेला अच्छा. म्हणून शिंक आली. सावकाश सावकाश, हळू. ते एक आल्यानंतर लगेच पाठोपाठ 2-3 येतात ना. आता ठीक आहे, सांभाळ ना. तू आवर तुझं, मी जरा काकूंना भजी करायला मदत करून येते.
हा बोला कमांडर. काय सर, काय चाललंय? हा कुठे आहे तुम्ही? यावेळी कुठे असणार? घरी. अरे काय घरी आहे? हा? बाहेर एवढा धो पाऊस चालू आहे, मस्त भिजायचं तर हा? जा. अरे पाऊस. अहो सर, एका छत्रीत मस्त दोघे जा, कढीच खा, अजून काय पाहिजे? मग काय आता पावसात भिजायला चल हे विचारायला आपण पत्र लिहिणार आहात का केडी सर? सर बिना पावसाची सर्दी? अरे नाही नाही, येताना मी आणि बॉस पावसात भिजलो. काय? ते गाडीवरून येताना अचानक पाऊस सुरू झाला, त्यामुळे आम्ही. अरे नाही नाही, तसं नाही. अरे ऐकून तरी घ्या. अरे काय सर, इथं आम्ही तुम्हाला पुस्तक उघडायला सांगतोय आणि तुम्ही तो सिलेबसच कम्प्लीट करून बसले. हा वा. तेच तेच सांगतोय की अचानक पाऊस सुरू झाला म्हणून भिजलो आम्ही. मला माहितच होतं, सरांची बॅट एकदा का लागली सर रोमॅन्स लीग मध्ये रेकॉर्ड ब्रेक करणार. अरे बॉस पण काय कमी नाहीत, सॉलिड रोमॅन्टिक आहेत. या वाक्यावरती तुम्हाला ठसका कसा लागू शकतो सर? नाही नाही, ते बॉस रोमॅन्टिक म्हणजे रोमॅन्सचा. केडी सर तुम्ही ना आता एक काम करा, टिप्स घ्यायच्या नाही तर द्यायच्या मागे लागा. हा? ए अरे बस किती. मला बाकीची कामं आहेत, आपण उद्या बोलू, ठीक आहे? सर मजा आलास युवी? नाही अजून ऑफिस मध्ये जा, तिकडे जाऊन भेट मला. युवी तुला कधीपासून वाट पाहते तुझी. चल जाऊया आता. कुठे? ही आपली प्रेमाची बोट किनाऱ्याला लावूया. इशी हे बघ, मला ना तुला धक्के मारून बाहेर काढण्याची ताकद नाहीये माझ्यात आता, त्यामुळे प्लीज मला छळू नकोस, जरा शांत बस प्लीज. अरे छळत नाहीये रे. चल ना एका छत्रीत पावसात भिजूया. हे बघ, तू पावसात भिजलास ना की तुला खूप छान वाटेल, एकदम रिलॅक्स. कुठल्या डॉक्टरने सांगितलंय पावसात भिजल्यावर माणूस रिलॅक्स होतो? अरे अरे होत असेल तरी मला नाही ऐकायचं त्या डॉक्टरचं, मला नाही भिजायचंय प्लीज निशी. ही बघ, मी बोट बनवली ही आपल्यासाठी. आपण जाऊया आणि ही बोट पाण्यात सोडूया अशी. चल. ही अशी तरंगते जाते इथे तिथे. हो. मग याच्यात बस आणि जा ना माहेरी, येऊ नकोस परत. ती बोट फिरली नाही पाहिजे, तिकडेच लाव, बोट पार्क कर, माहेरी राहा तुझ्या. युवी प्लीज चल ना, मला खूप आवडतं पावसात भिजायला, पाण्यात उड्या मारायला. बेडू कायच काय ग? कोण आहोत आपण? खांडेकर आहोत ना? खांडेकर असे उड्या मारतात पावसात. बंद कर हे बेडकासारखं वागणं, लहान मुलांसारखं वागणं बंद कर निशी प्लीज. चल ना प्लीज. मी प्लीज म्हणतो तुला, अगं तुला जिथे जायचं तिकडे जा, एकटी जा, मला नको नाही तू परत पण नको येऊस. हे बघ तिथे ऑफिसमध्ये ना त्या केदारमुळे माझं डोकं फिरलं, मला किती काम करावं लागलं तुला कल्पना नाहीये. अजून माझ्या डोक्याला त्रास नको देऊस प्लीज, जा. नेहमीच झालंय हे. त्या केदार काढणीचा राग आहे ना, तू नेहमी माझ्यावर काढतोस. राहू दे, तू नको येऊस. मी जाते आपली ही बोट पाण्यात सोडायला. त्याला तुझ्या प्रेमाच्या वल्ल्याची गरज नाहीये. वल्ले पावसाळ्यात होतं काय लोकांना? त्यात ही बेलसर आहे. बेलसरींच्या सगळ्या पोरी एका बोटीत भरून समुद्राच्या मध्ये